पुण्यात राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद। काँग्रेस नेत्यांच्याच कॉलेजमध्ये गूंज। पुण्यातल्या कार्यक्रमावरून फडणवीसांचा चिमटा। नीट पेपरफुटी प्रकरणावरून पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशातील शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी छात्रों की गूंज अभियान सुरू केलंय। 22 ऑगस्टला राहुल गांधींच्या पुण्यात कार्यक्रमाला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे। मात्र या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींना प्राधान्य देण्यात आलंय। यावरून राजकारण रंगलंय। काँग्रेस केवळ आपल्या नेत्यांच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचीच गूंज ऐकवणार असल्याचा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढलाय। तर त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केलाय। त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता। पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत। पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद होईल। असं आहे, देशात आम्ही शाळा महाविद्यालयांनी शाळा खोलल्या, आम्ही शाखा खोलल्या नाहीत ना। त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुलं येतील ते शाळा आणि महाविद्यालयातून येतील, शाखेतून कसे येतील। पण मला असं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही इथे केवळ काँग्रेसच्याच संस्थांमधून मुलं येत नाही, तर राहुलजींच्या बरोबर या पुणे आणि परिसरातील आणि महाराष्ट्रातील सर्व मुली येण्यासाठी उत्सुक आहेत। दुसरीकडे राहुल गांधींचा दौरा यशस्वी होण्यासाठी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे। 22 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील SSPM मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे। पण आता चौथा कार्यक्रम या देशामध्ये या ठिकाणी होतोय आणि विशेष करून सावित्रीबाई फुलेंच्या भूमीतून या मुलींसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। त्यातून मुलींचे प्रश्न, महिलांचे प्रश्न हे यावेळी चर्चेला येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। फडणवीसांनी ट्विट पण केलं आणि आरोप पण केला। नाही, मला वाटते त्यांनी कार्यक्रमाची धास्ती घेतलेली दिसते। विशेष म्हणजे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुण्यात राहुल गांधी हे सुमारे 8 ते 10 हजार विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत। या संवादादरम्यान विद्यार्थिनी पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च, रोजगार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधींना थेट प्रश्न विचारणार आहेत। त्यामुळे राजस्थानमधील कोटा इथून सुरू झालेल्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला पुण्यात कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नागपूरहून पराग ढोबळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।